पोलीस एन-सी-सीचे गुण ॲड करून लिस्ट आलेली मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती त्याविषयी बघणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं मित्रांनो. नक्कीच तुम्हाला मुंबई पोलीससाठी जे विद्यार्थी असतील नक्कीच त्याला अंतिम निवड यादीसाठी खूप फायदा होईल. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करूया. मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, आता एन-सी-सीचे गुण ॲड करून लिस्ट आलेली लेखी प्लस मैदानी प्लस एन-सी. आता सगळे आपला अंतिम निवड यादीचा जे पण आपल्याला आवश्यक होतं त्यासाठी सगळं क्लिअर झालेलं आहे. आता एन-सी-सीचे गुण ॲड करून लिस्ट आलेली आहे. आता एक नाही तर 2 दिवसामध्ये मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी सांगितलं होतं मित्रांनो, 1-2 दिवसामध्ये एन-सी-सीचे गुण ॲड करून तुम्हाला लिस्ट पाहायला मिळणार. त्या हिशोबाने तुम्हाला आता 1-2 दिवसामध्ये एन-सी-सीचे गुण ॲड करून लिस्ट पाहायला मिळालेली मित्रांनो. आता एकदा आपण सविस्तर जागा बघू मित्रांनो. मी तुम्हाला जागा सांगतो किती तुमच्या कॅटेगरीला ओपन, तुमच्या कास्टनुसार तुम्ही जागा बघून घ्यायचे आणि नंतर आपण समोर नाही का एन-सी-सीचे गुण नुसार विद्यार्थ्यांना किती मार्क आहे ते बघणार आहोत. चला मित्र, आपण आता सुरुवात करूया. तर यामध्ये बघू शकता तुम्ही ओपनला 297 जागा पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर EWSला तुम्हाला 103, SBCला तुम्हाला 103, इमावसाठी 203, विमाप्रसाठी तुम्हाला 19 इथं जागा पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही समोर बघू शकता तुम्हाला साठी तुम्हाला 19 जागा पाहायला मिळणार आहे आणि साठी 38. त्याच्यानंतर साठी तुम्हाला 28 जागा पाहायला मिळणार. त्याच्यानंतर तुम्हाला विजसाठी 33 जागा पाहायला मिळणार आहे आणि अजसाठी 75 आणि अजासाठी तुम्हाला 137. आणि राहिलं समांतर आरक्षण ओपनच्या जागा तुम्ही इथे बघू शकता. ओपन समांतर आरक्षण खेळाडूसाठी 49 जागा तुम्हाला पाहायला मिळणार. प्रकल्पग्रस्तसाठी 49 आणि भूकंपग्रस्तसाठी 20 आणि जे माजी सैनिक असतील त्यांच्यासाठी 147 जागा आहे. आणि अंशकालीनचे 49 जागा असतात मित्रांनो. अंशकालीनचे विद्यार्थी नाही भेटले तर हे बाकीच्या जागा डिवाईड करण्यात येतात मित्रांनो. त्याच्यानंतर होमगार्डसाठी तुम्हाला खाली बघू शकता तुम्ही, होमगार्डसाठी तुम्हाला 49 इथे जागा पाहायला मिळणार आहे. तर या विषयातून आपण आता जागा बघितल्या मित्रांनो. आता समोर बघूया एन-सी-सीच्या विद्यार्थ्यांना किती मार्क आहे आणि त्या मार्कनुसार तुमची ते PDF किती नंबरचं आणि तुमची मुंबई पोलीससाठी किती टोटल आता झालेली एन-सी-सीची गुण ॲड करून ज्यांच्याकडे एन-सी-सी असतील आणि ज्यांच्याकडे नसतील त्यांच्यासाठी पण. आता तुम्ही टोटल नंतर मला कमेंट करायची आहे की तुमच्या प्रवर्गानुसार तुमचं समांतर आरक्षण असेल कॅटेगरीनुसार त्यानुसार तुमची टोटल किती होते ते तुम्हाला कमेंट करायचे मित्रांनो. व्हिडिओ थोडा लाँग होणार मित्रांनो, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. त्यापर्यंत शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. चला आता आपण एन-सी-सीची ॲड करून जी लिस्ट लागलेली त्यामध्ये विद्यार्थ्यांना मार्क किती त्याच्याविषयी आपण आता बघूया. तुम्ही आता आपण या PDF बघू शकता तुम्हाला 12/5/2026 रोजी परिपत्रक मुंबई पोलीस यांच्याकडून PDF पाठवण्यात आलेली ऑफिशियल वेबसाईटवर. त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही मुंबई पोलीस शिपाई 2024-25 आणि त्यामध्ये उमेदवाराला प्राप्त झालेल्या गुणाबाबत त्यांची जो विषय दिलेला आहे त्यामध्ये बघू शकता तुम्ही. आता मुंबई पोलीस शिपाई भरती 2024-25 मैदानी चाचणी प्रक्रिया दिनांक 11/2/2026 ते 17/3/2026 या कालावधीत घेण्यात आली. तसेच लेखी परीक्षा 12/4/2026 रोजी मुंबईतील विविध शाळा महाविद्यालयात घेण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी खाली नमूद केलेले की मैदानी चाचणीमधील गुणाबाबत काही उमेदवारांना आक्षेप नोंदवले असून सदर आक्षेपाची पडताळणी करून म्हणजे ज्या विद्यार्थी लेखीबद्दल काही तक्रार होती किंवा काहींचे मार्क कमी जास्त होते त्याच्याविषयी तक्रार ती व्यवस्थित करून मैदानी चाचणी व लेखी परीक्षेतील प्राप्त झालेल्या गुणामध्ये एन-सी-सी प्रमाणपत्र म्हणजे एन-सी-सी सर्टिफिकेटसाठी तुम्हाला 5 मार्क असतात मित्रांनो. ज्यांच्याकडे एन-सी-सी सर्टिफिकेट आहे त्यांना 5 मार्क पोलीस भरतीच्या अंतिम निवडामध्ये देतात. आणि त्यामध्ये बघू शकता त्यांनी सेवा प्रवेश नियमातील तरतुदीनुसार 5 गुण अधिकचे देण्यात आलेले आहे. आता ज्यांच्याकडे एन-सी-सी आहे त्यांना 5 मार्क इथे देण्यात आलेले आहे. त्यांच्यावर उमेदवाराला प्राप्त झालेल्या एकूण गुणाची यादी सोबत उमेदवाराची माहिती त्यांनी तिथे वेबसाईट दिलेली तुम्हाला बघू शकता. मुंबई पोलीस .gov.in या वेबसाईटवर पण तुम्ही जे पण मुंबई पोलीसविषयी अपडेट असतात मित्रांनो वेबसाईटवर जाऊन तुम्ही पण बघू शकता. त्या ठिकाणी त्यांनी जे पण ऑफिशियल त्यांचे परिपत्रक असतात PDF असतात त्या तुम्हाला इथे मिळणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपण खाली बघूया मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये एन-सी-सी गुण ॲड करून ही लिस्ट लावण्यात आली. याच्यामध्ये बघू शकता तुम्ही 1 नंबरचे विद्यार्थ्याचे OBC कास्टचे विद्यार्थी आहे आणि त्यामध्ये त्याचं फिजिकल 48चे मित्रांनो आणि 94ची लेखी आणि त्याच्याकडे एन-सी-सी पण आहे म्हणजे तुम्हाला 147चा विद्यार्थी येते मुंबई पोलीसमध्ये टॉपर पाहायला मिळणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर सेकंड टॉपरमध्ये बघू शकता तुम्ही 147 वाला टॉपर आणि त्याचे 141 तुम्हाला सेकंड पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये त्याचे 47चं ग्राउंड 91ची लेखी आणि एन-सी-सी 5 मार्क मित्रांनो. आता वरचे विद्यार्थी जर तुम्ही बघितले चौघे तर चौघाकडे एन-सी-सी मार्क 5 मित्रांनो. तुम्हाला 147, 141 आणि 140वर 2 विद्यार्थी पाहायला मिळतील. त्याच्यानंतर 139वर 2 विद्यार्थी तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच्यानंतर 138 वगैरे 137पर्यंत भरपूर विद्यार्थी आहे.
आता ज्या विद्यार्थ्यांना इथे जास्त मार्क असतात मित्रांनो, आता या प्रोजेक्ट अफेक्टेड विद्यार्थी SC-BC कास्टचा, तर हा ओपनमध्ये जाईल मित्रांनो. जे तुमची टोटल जर जास्त असेल, जे समांतर आरक्षणवाले असतील त्यांची टोटल जर जास्त असते तर ते ओपनमध्ये जातात मित्रांनो. यानुसार तुम्ही या PDF मध्ये बघू शकता मित्रांनो. आता NCCचे गुण ॲड करून लिस्ट आलेली आहे आणि लवकरच तुम्हाला मुंबई पोलीसच्या अंतिम निवड आधी 2 दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे. मी आधी तुम्हाला सांगितलं होतं का NCCचे गुण ॲड करून तुम्हाला 2 दिवसामध्ये लिस्ट पाहायला मिळणार आहे आणि आपल्या सांगण्याप्रमाणे 2 दिवसामध्ये तुम्हाला ही लिस्ट पाहायला आलेली मित्रांनो. तुम्ही चॅनलला पण व्हिडिओ बघू शकता, जुना व्हिडिओ, त्याच्यामध्ये मी सांगितलं आहे की 2 दिवसामध्ये तुम्हाला, आणि टेलिग्राम चॅनलला पण मी ऑफिशियल तुम्हाला टेक्स्ट केलेला होता की 2 दिवसामध्ये मुंबई पोलीसची तुम्हाला निवड यादी म्हणजे NCCचे गुण ॲड करून लिस्ट पाहायला मिळणार आहे. तर यानुसार तुम्ही बघू शकता मित्रांनो. आता ही 634 पेजची PDF आहे मित्रांनो. यानुसार तुम्ही यामध्ये तुमची टोटल बघू शकता मित्रांनो. NCCचे मार्क ॲड करून विद्यार्थ्यांचे मार्क आलेले आणि लवकरच मुंबई पोलीसचे तुम्हाला अंतिम निवड यादी 2 दिवसामध्ये, एक नाही तर 2 दिवसामध्ये मित्रांनो, एक नाही तर 2 दिवसामध्ये तुम्हाला अंतिम निवड यादी पाहायला मिळणार आहे आणि त्यावर पण आपण सविस्तर व्हिडिओ आणणार मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचे आहे, बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करून घ्यायचे आहे, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ पोलीस भरती रिलेटेड मी तुमच्यासाठी महत्त्वाचे व्हिडिओ आणतो मित्रांनो. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. तर यानुसार आता तुम्ही PDF बघू शकता तुम्हाला किती मार्क वगैरे ज्या विद्यार्थ्यांना NCCचे आणि तुमची कॅटेगरीनुसार किती टोटल झाली मला कमेंट करून तुम्ही सगळ्यांनी सांगायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांची समांतर आरक्षणमध्ये असतील त्यांनी पण समांतर आरक्षणमध्ये जे असतील तुमचे प्रवर्ग असतील, खेळाडू, प्रकल्पग्रस्त वगैरे, त्यांनी कमेंट करून सांगायचे आणि व्हिडिओला लाईक करायचे मित्रांनो. भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये डायरेक्ट तुमच्यासाठी अंतिम निवड यादी आणि जे विद्यार्थ्यांची कमी टोटल असतील मित्रांनो, लवकरच तुम्हाला ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत म्हणजे डिसेंबरपर्यंत नाशिक कुंभमेळ्याच्या आधी तुम्हाला एक नवीन पोलीस भरती पाहायला मिळणार आहे आणि ऑक्टोबरच्या आसपास तुम्हाला होमगार्ड भरती पाहायला मिळणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्ही जे आता फिजिकल वगैरे अभ्यास वगैरे करत मित्रांनो, तुम्हाला सातत्य कंटिन्यू ठेवायचे. नक्कीच तुम्हाला कुठं ना कुठे यश मिळेल. त्यासाठी तुम्ही आपला प्रयत्न चालू ठेवायचा आहे मित्रांनो. तुम्ही ग्राउंड वगैरे किंवा स्टडी सोडायची नाही मित्रांनो. आणि अजून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, जून-जुलैपर्यंत तुम्हाला दारूबंदी आणि वनरक्षक भरती पण पाहायला मिळणार आहे. आणि दारूबंदी पोलीसमध्ये बरेच MPSCचे वगैरे विद्यार्थी असतात, त्यांना लेखीसाठी चांगला मार्क येतात पण ते फिजिकलसाठी ते जात नाही किंवा बेसिकलसाठी त्यांना कमी मार्क येतात. त्या कारणास्तव तुम्हाला तिथं पण प्लस पॉईंट आहे मित्रांनो. तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला प्लस पॉईंट ग्राउंड आहे मित्रांनो. आणि त्या ग्राउंडमुळे तुम्हाला नक्कीच दारूबंदी पोलीससाठी पण फायदा होईल. आणि वनरक्षक भरती पण तुम्हाला माहिती आहे, वनरक्षकसाठी तुम्हाला 17 मिनिटामध्ये 80 मार्क मित्रांनो. त्याविषयी पण सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, त्यामध्ये तुम्ही बघू शकता वनरक्षकसाठी पात्रता काय काय, डॉक्युमेंट वगैरे काय लागतात. आणि दारूबंदीचा पण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे की त्यासाठी तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे. तर माझं हेच सांगणं होतं मित्रांनो, तुम्हाला 2 दिवसामध्ये अंतिम निवड यादी आता पाहायला मिळणार आहे. तर त्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करून घ्या. व्हिडिओ टाकताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.